So this is the view from my hotel room. You can see. So न्यूयॉर्क सिटीची स्कायलाईन आहे ऑलमोस्ट दिसते मला माझ्या रूममधनं. अँड दिस इज अ ब्युटिफुल व्ह्यू. रात्रीला तर अजून खूप सुंदर दिसणार आहे. बट आता आपल्याला रेडी व्हायचं बिकॉज वी आर गोईंग फॉर एक्सप्लोर द न्यूयॉर्क. सो आता आम्ही आलो आहे मेट्रो स्टेशनवरती. आता 2-3 मिनटामध्ये इथे मेट्रो येईन अँड देन वी आर गोईंग. सो मेट्रोमध्ये बसल्यानंतर सेम आपल्या मुंबईच्या मेट्रोची वाईब येत होते. अँड नाव दिस इज द न्यूयॉर्क सिटी. आता आम्ही आलो आहे फर्स्ट सेंट्रल पार्कला, जो की मोस्ट फेमस पार्क आहे न्यूयॉर्क सिटीमधला. नॉट ओनली न्यूयॉर्क सिटी बट इट इज फेमस इन द वर्ल्ड. सो यू कॅन सी द नेचर इज रिअली रिअली नाईस. आणि खूप छान वाटते, मस्त एकदम फ्रेश वाटत होतं इथे येऊन. आय वॉज एन्जॉईंग अ लॉट अँड यू गाईज कॅन सी हाऊ हॅपी आय एम टू बी हिअर बिकॉज न्यूयॉर्क सिटी हे प्रत्येकाचं ड्रीम आहे आणि आज ते मी जगती आहे. सो आय वॉज लाईक ओ माय गॉड, आय वॉज ऑन द क्लाउड. अँड इथे टुरिस्टसाठी रिक्षाज देखील अवेलेबल आहेत. जर का सपोज कोणी एल्डर असतील किंवा लहान मुलं असतील तर ते रिक्षामध्ये बसून देखील न्यूयॉर्कमध्ये हा जो पार्क आहे सेंट्रल पार्क याची टूर करू शकतात. देन इथे मला दिसलेत हे मस्त मस्त पपीज विथ देअर ओनर. आणि इथे जे पण ट्रीज वगैरे आहेत ते एवढे सुंदर, एवढे ग्रीन आहेत, म्हणजे पूर्ण ऑक्सिजन, असं फ्रेश ऑक्सिजन भेटतं इथे एकदम मस्त. सो इट वॉज रिअली फ्रेश हिअर. देन देर वॉज अ मॅन हू वॉज प्लेइंग द ड्रम्स अँड इट वॉज ब्युटिफुल. आम्ही थोडा वेळ तिथे बसलो आणि आम्ही याला ऐकलं. सो छान वाटलं म्युझिक ऐकून एवढं मस्त पार्कमध्ये. देन इथे असे बायसिकल राईड्स देखील करतात लोक, जे की बायसिकल्स रेंटवर घेऊन किंवा काही जण स्वतःचे पण बायसिकल्स आणतात अँड देन ते पूर्ण पार्क फिरतात. अँड दिस इज समथिंग रिअली नाईस. आय एम गोना शो यू गाईज नाव. सो दिस इज अ फाउंटेन अँड लेक. सो हे मस्त असं मध्ये एक मोठं फाउंटेन आहे अँड देन त्याच्याच मागे लेक आहे ज्याच्यामध्ये बोटिंग वगैरे सुद्धा करू शकतो. आणि आता आम्ही आलो आहे बाहेर सेंट्रल पार्कच्या. देन आम्ही थोडं सिटी स्ट्रीट्सच फिरतो आहे थोडेफार अँड देन शोधतो आहे की दुसरं लोकेशन जे आहे ते कुठे आहे बिकॉज इथे इझिली सापडत नाही आहे. सगळं सेम 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 सेमच स्ट्रीट दिसत आहेत. बट वी आर एन्जॉईंग हिअर. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स न्यूयॉर्क सिटीच्या, तेच एकदम क्राऊडी प्लेस अँड टुरिस्ट अँड एव्हरीथिंग. इथे हे बघा एक बर्गर मॅनच्यावरती असे भूतं लटकलेले होते पूर्ण. देन ही केम हिअर नाव टू द मॅडम सुदाम म्युझियम. अँड सेकंडली वी आर हिअर ॲट द लायब्ररी. सो दिस इज द वर्ल्ड फेमस पब्लिक लायब्ररी विच इज इन न्यूयॉर्क अँड वी आर गोइंग टू विजिट हिअर. दिस इज अ विजिटर सेंटर. सो इथे आपण बघू शकतो की त्यांनी एक असं स्टॅच्यू बनवलेला आहे लायब्ररीचा, सेम टू सेम. जशी लायब्ररी आपल्याला बाहेरनं दिसते तसं त्यांनी एक छोटंसं असं मॉडेल त्यांनी इथे बनवून ठेवलेलं आहे. सो यू कॅन जस्ट सी अँड यू कॅन रीड हाऊ वेअर दे हॅव गिफ्ट एव्हरीथिंग. कुठे पब्लिक लायब्ररीचा एरिया आहे, कुठे विजिटर सेंटर आहे. इथे ना एक एक्झिबिशन सुरू होतं जेव्हा आम्ही गेलो तेव्हा. आय डोंट नो कायम राहतं की नाही, बट आम्ही गेलो तेव्हा इथे यांनी असे पूर्ण एक्झिबिशन लावलेलं आहे. पूर्ण क्लोथ्स, परत जुने काही वॉर्समधले जे काही त्यांनी हत्यार यूज केलेले होते किंवा त्यांचे जे ड्रेसेस होते, काही बुक्स, परत काही ट्रेजर्स आहेत. इट वॉज ब्युटिफुल. अँड नेक्स्ट वी आर गोइंग टू टाइम स्क्वेअर. सो जे की सगळ्यांचं ड्रीम आहे आणि मोस्टली न्यूयॉर्कमध्ये आल्यानंतर तुम्ही टाइम स्क्वेअरला गेले नाही असं व्हायलाच नाही पाहिजे. सो आता आम्ही आलो टाइम स्क्वेअरला. सो बेसिकली टाइम स्क्वेअर ना एक स्ट्रीट आहे. ओके, स्ट्रीटमध्येच फक्त त्यांनी पूर्ण असे LED वगैरे लावलेले आहेत बिल्डिंग्सवर आणि तेच टाइम स्क्वेअर म्हणून ओळखलं जातं. हे काही स्पेसिफिक अशी काही एखादी प्लेस वगैरे नाही आहे. सो इट इज ऑन 42nd स्ट्रीट and I enjoyed a lot. I hope you guys also enjoyed and see you in the next vlog. Thank you very much for your support, love. Keep watching, stay tuned. Thank you.